अश्विनी गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत। आपणाला देखील विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं। संतोषजी कदम या ठिकाणी उपस्थित आहेत। उज्ज्वला कवटेकर या ठिकाणी उपस्थित आहेत। यांना विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं। या ठिकाणी शिवसेना शहर प्रमुख आदरणीय वामनजी म्हात्रे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। मी दादांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं। या ठिकाणी शिवसेना शहर प्रमुख श्री वामनजी म्हात्रे या बदलापूर शहराचे पालक म्हणून आज आम्ही सगळे त्यांच्याकडे पाहतो। बदलापूर शहराला सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यामध्ये ज्यांचा मोठा वाटा आहे, कोविडच्या काळामध्ये स्वतःचं दुःख बाजूला ठेवून, कुटुंबाचं दुःख बाजूला ठेवून बदलापूर हे माझं अखंड कुटुंब मानून बदलापूरसाठी काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच वामनजी म्हात्रे आणि त्यांच्या समवेत बदलापूर शहराच्या शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार वीणाताई वामन म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। महिलांचा आवाज, महिलांची ताकद आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी बदलापूर बुलंद करतो आहे। हे बंद कर। प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 5 या विभागातील सर्व मतदार, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व युवा वर्ग आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा पाटील मॅडम, राजन चव्हाण, सापटे भाऊजी, वीणा म्हात्रे, पूजा डांगसालकर, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठ, भरपूर ठिकाणी आज सभा आहेत म्हणून मी पहिल्यांदा आपल्या समोर बोलण्यासाठी माईक घेतलेला आहे। तुम्हाला माहिती आहे की आपल्या बेलवली परिसरामध्ये गेली 20 वर्ष आम्ही नगरसेवक म्हणून काम करतो आणि नगरसेवक होऊन काम करत असताना 2दा नगराध्यक्ष होण्याचा मान मला मिळालेला आहे। उषा म्हात्रेला एकदा नगराध्यक्ष होण्याचा मान मिळालेला आहे आणि या बदलावर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून केलेलं आहे। आणि त्याच्याच बरोबर आपला जो बेलवली परिसर असेल, या बेलवली परिसरात तुम्ही बघत असाल म्हात्रे बाल उद्यान, हे 2.5 एकरमध्ये चांगलं बाल उद्यान आपण केलेलं आहे, जेणेकरून स्वप्ननगरीतल्या सर्व लोकांना जर फिरायचं असेल, चांगलं उद्यान सुद्धा या ठिकाणी नव्हतं। या उद्यानाला बऱ्याचशा वेळेला खर्च केलेला आहे, पण त्याच्यात मोकळा श्वास तुम्ही लोक घेऊ शकत नाही, म्हणून आम्ही त्या ठिकाणी काही लोक अनाधिकृत बांधकाम करत होती ती तोडून त्या ठिकाणी आम्ही चांगलं उद्यान बनवलेलं आहे, जेणेकरून जे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर असतं त्या इन्फ्रास्ट्रक्चर शोभेल असं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। नाही तुम्ही चांगल्या बिल्डिंगमध्ये राहता आणि बाजूला टपऱ्या आहेत, बाजूला चाली आहेत, तर तुम्हाला तेव्हा पश्चाताप होता आम्ही घर कुठच्या ठिकाणी घेतलेलं आहे। म्हणून या ठिकाणचा विकास करणं हे काम आमचं करणं प्राप्त होतं आणि ती विकासाची कामं कधी या ठिकाणी जरी नगरसेवक ते होते त्यांना सुद्धा विकास निधी देण्याचं काम वामन म्हात्रे यांनी केलेलं आहे। मी नगराध्यक्ष होतो तेव्हा प्रत्येक वेळेस या विभागात जो प्रस्ताव येईल त्यांचा प्रत्येक प्रस्ताव मी मंजूर करून या इथल्या नागरिकांना चांगले रस्ते असतील, उद्यान असतील, स्ट्रीट लाईट ते मंजूर करण्याचं काम मी नगरपालिकेच्या माध्यमातून केलं होतं। आणि आज तुम्ही बघत असाल की शांतीनगर मार्गे जाणारा जो कॉन्क्रीटचा रस्ता असेल तो सुद्धा आपण केला। शांतीनगर पासून स्वप्ननगरपर्यंत येणारा रस्ता असेल तो असेल, समाज मंदिर या ठिकाणचं असेल, त्या ठिकाणचं गार्डन असेल, सुभाषनगर मधील सर्व रस्ते असेल, बेलवली परिसरातील सर्व असतील, ही सर्व विकास कामं शोभा पाटील आणि तुकाराम म्हात्रेच्या माध्यमातून केलेले आहेत। इकडचे नगरसेवक होते तर त्यांनी सुद्धा काही विकासाची कामं केली असतील, पण त्यांची नाल आता स्नेहल पार्कच्या मागच्या गार्डनला सुद्धा निधी उपलब्ध करून दिले आणि लवकर त्या गार्डनचं सुद्धा काम होणार आहे। पनवेलकर पाड असेल, या इकडचे रस्ते आपण केलेले आहेत।
या ठिकाणची अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आम्ही केलेली आहे. अशी म्हणजे सांगाल तेवढी कामं कमी पडतील एवढी विकासाची कामं आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहे. चांगलं तुम्हाला वाटतं रोजच्या रोज कचरा या ठिकाणी उचलून घेऊन गेला पाहिजे असं चांगलं कामसुद्धा आपल्या या प्रभागामध्ये होत असतं. परंतु कुठेतरी लोकांना एक हक्काचा लोकप्रतिनिधी असायला पाहिजे आणि तो रोज आपल्याला येऊन भेटला पाहिजे. नक्कीच आज या प्रभागामध्ये हा प्रभाग राखीव झालेला आहे. एक प्रभाग राखीवमधनं आकाश सापटे आणि आमच्या शोभाताई या दोघी उमेदवार आहेत. वरच्या प्रभागामध्ये तुकाराम म्हात्रे आणि वाघ या उमेदवार आहेत. आणि नक्कीच या चौघांना सुद्धा मोठा मताधिक्याने तुम्ही निवडून आणायचे. तुम्हाला माहिती आहे आम्ही विकासाची कामं केलेली आहेत आणि त्या कामाच्या जोरावर आम्ही प्रत्येकाला मतदान करायचंय. समोरचे जे दोन उमेदवार आहेत त्यांच्या मागे कोण आहेत तुम्हाला माहिती आहेत आणि त्यांनी केलेली विकासाची कामं बघा. आम्ही केलेली विकासाची कामं करा. बघा या दोघांच्या कामाचा अनालिसिस बघा. आज तुम्हाला माहिती असेल की पाणी टंचाई असली की आकाश सापटे असो शोभा असो या वॉटर सप्लायच्या अधिकाऱ्यांना बसून देत नाही. त्यांना आपल्या घरादारापर्यंत घेऊन येतात आणि जो कमी दाबाने पाणी येत असेल ते पाणी व्यवस्थित करून घेत असतात. आता एकनाथजी शिंदे साहेबांनी 240 कोटी रुपयाचा निधी आपल्याला पाण्यासाठी दिलेला आहे. या विभागामध्ये मांजर्ली विभाग असेल, वालवली विभाग असेल, शांतीनगर असेल, स्वप्ननगरी असेल, वडवली असेल, या ठिकाणी 2056 सालापर्यंत कुठच्याही पाण्याचा कमतरता भागणार नाही यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे. 15 जानेवारीपासून त्याचं काम चालू होणार आहे आणि नक्कीच या विभागामध्ये कुठच्याही प्रकारची पाणी टंचाई भासणार नाही असं काम आम्ही आपल्या समोर करणार आहोत. या ठिकाणचे रस्ते झालेले आहेत पण त्यांचं साफसफाई व्यवस्थित झाली पाहिजे. त्यांना चांगलं डेकोरेटिव्ह केलं पाहिजे. हे गार्डनची अवस्था कशी आहे याला या ग्रिलला कलर सुद्धा लावला गेलेला नाही. तर नक्कीच की आपले जे माझे मित्र आहेत ते आता मंत्री झालेले आहेत म्हणून त्यांना त्यावेळेस टाईम नसेल म्हणून त्यांनी केलं नाही. त्यांचे जे उमेदवार आहेत ते नखवे आहेत पण आमची जी शोभाताई आहे हे 24/7 या बेलवली प्रभागामध्ये काम करायचे. भारत पाटील हा 24/7 काम करतो. आकाश हा सुद्धा येंग आहे आणि नक्कीच तो अशी छोटी मोठी कामं असतील ती नगरपालिकेच्या माध्यमातून करून घेईल अशी अपेक्षा मला त्यांच्याकडनं आहे. फक्त आपली जी मतांची झोली आहे जी तिजोरी आहे ती त्यांच्या पदरामध्ये टाका अशी मी तुम्हाला विनंती करेन. येणाऱ्या 2 तारखेला तुम्ही सर्व सुज्ञ मतदार आहात. स्वप्ननगरीमध्ये राहणारे सर्व सुज्ञ मतदार आहात. तुम्ही नक्कीच या शिवसेनेच्या उमेदवारांना आपलं मताधिक्य देऊन मोठ्या मताधिक्याने या दोन्ही कोरोनासारखा काळ असेल तुम्हाला माहिती आहे आकाशजी सापटे यांनी किती काम आपल्या या प्रभागामध्ये केलेलं आहे. त्यावेळेस ते लोक कुठं होते हे सुद्धा तुम्ही बघा. त्यांनी प्रत्येकाला क्वारंटाईन सेंटरपर्यंत ऑक्सिजन सेंटरपर्यंत नेण्याचं काम त्यांनी स्वप्ननगरच्या लोकांना रात्रंदिवस केलेलं कारण मी त्याचा साक्षीदार आहे. आकाश त्याची स्वतःची गाडी घेऊन त्या ठिकाणी यायचा. ज्या लोकांना अन्नधान्य नव्हतं त्या लोकांना अन्नधान्य पुरवण्याचं काम आकाश सापटे यांनी केलेलं आहे. अशी विविध जेव्हा जेव्हा आपत्ती येते या शहरावर तेव्हा पहिली जी धावणारी संघटना असेल ती शिवसेना ही संघटना आहे. म्हणून नक्कीच आमच्या सर्व शिल्लेदारांना आपल्या या प्रभागातनं तुम्हाला माहिती आहे वरच्या साईडला आम्ही राहतो तिकडचे तुम्ही कामं बघा, तिकडची उद्यानं बघा, तिकडचं क्रीडा संकुल बघा. अशी चांगली विकासाची कामं आपण या ठिकाणी केलेली आहेत आणि बदलापूर शहर जर विकासाकडे न्यायचं असेल तर आपण सर्वांची एकजूट ही महत्त्वाची आहे आणि ती एकजूट तुम्ही ठेवाल असं मला वाटते. आज या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विना म्हात्रे आहेत. त्यांना सुद्धा आपलं एक मत देऊन आपण प्रचंड मताने विजय करायचे. कारण का आपल्या जोराच्या मतदावर ते इथले लोकप्रतिनिधी होते 20-25 वर्ष निवडून आलेले. ते गणित सांगायचे की बेलवलीमधनं आम्हाला 5,000चा लीड पडेल. वामन म्हात्रे आणि म्हात्रे कुटुंबाने कुठच्याही प्रकारचं काम केलं नसेल, शोभा पाटीलने कुठच्याही प्रकारचं काम केलं नसेल तर आम्हाला मतं देऊ नका. पण हे खोटे नेरेटिव्ह पसरवणाऱ्यांवर तुम्ही विश्वास ठेवू नका असं आजच्या दिवशी मी सांगेन. आम्ही जीवाचं रान केलेलं या विभागासाठी पाहिजे ती विकासाची कामं केलेली आहे. हे चांगलं उद्यान तुम्ही कोणी करू शकलं असतं का? तिथले जे शेतकरी आहेत माझे मसने कुटुंब आहे ते नेहमी माझ्याकडे यायचं दादा आमची जागा आहे. मी बोला तुम्हाला काही ना काही त्यांचं कॉम्पेन्सेशन मिळून देणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मी नेहमीच मुख्याधिकाऱ्यांना त्यांना घेऊन जातो आणि त्या जागेचं कॉम्पेन्सेशन त्यांना मिळून देणार आहोत. कारण ती पारंपरिक शेती होती पण त्या शेतीमध्ये काही लोकांनी चाली बांधण्याचं काम करत होते. त्या चाली बांधण्याचं काम मी थांबवलं आणि आज चांगलं उद्यान तुम्हाला त्या ठिकाणी असे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून द्या चांगल्या विचाराचे चांगले दूरदृष्टी ठेवणारे. नाही तर तुम्हाला माहिती आहे कुठेतरी ऑफिसमध्ये बसायचं तिकडं कोण काय करतो आणि त्यांना सपोर्ट करायचा.
हे धंदे म्हात्रे कुटुंब कधी करणार नाही, पाटील कुटुंब कधी करणार नाही असं मला वाटतंय. म्हणून आज मला अजून एक सभा आहे, त्या ठिकाणी जायचे. तुम्ही या विभागामधनं आकाश सापटे याला एक मत द्यायचे, एक मत आमच्या शोभाताईला द्यायचे, दुसऱ्या वरच्या साईडला जे पनवेलकर पाट तिकडची लोक असतील त्याने एक मत तुकाराम म्हात्रेला द्यायचे, एक मत गौरी वाघला द्यायचे आणि एक मत वीणा म्हात्रे हिला नगराध्यक्ष द्यायचे. या चौघांना या प्रभागातनं मोठ्या संख्येने आपण मतदान करून 2 तारखेला निवडून आणा अशीच विनंती आजच्या दिवशी करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय. या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये आज खऱ्या अर्थानं वामनदादा म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश या ठिकाणी होतो आहे. निखिल भोईर यांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. शिवसेना पक्षात, शिवसेना परिवारामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. निखिल भोईर, राकेश टिके, निखिल भोईर, राकेश टिके, विशालभाई साळवे, जयेश लोंगले, भावेश केदारे, आकाश सिंग, वेदांग भोईर, आदेश म्हस्कर, प्रणव गवारी, अक्षय गायकवाड, विवेक पवार, राजेश साळवे, विरल मनाने, सनी जगताप, प्रथमेश चौधरी, हितेश भोईर, कौस्तुभ भोईर, कुणाल साळवे, अभिजित पाटील, वलीम खान, अक्षय जाधव, मिनल गजरे, आरती पवार, श्वेता जगताप, सावी राठोड. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 1 या शिवसेना 4 अक्षरांवर आणि श्री वामनजी म्हात्रे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीमध्ये आज अनेक शिवसैनिकांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर मिनल गजरे, आरती पवार, श्वेता जगताप, सावी राठोड या महिलांचा देखील या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये आज प्रवेश होतो आहे. मला असं वाटतं सगळ्या ज्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांनी एक ग्रुप फोटोसाठी एकत्र येऊयात आणि एक ग्रुप फोटो आपण घेऊयात. आज मिनल गजरे, आरती पवार, श्वेता जगताप आणि सावी राठोड. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 1 आणि 5 मधून देखील आज या ठिकाणी पक्ष प्रवेश होतो आहे. आज आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्या परिसरामध्ये पुन्हा एकदा दिवाळीचं वातावरण होतंय आणि वामनदादा सारखा एक मोठा भाऊ या परिसरामध्ये येतो आणि ज्यांनी जे शब्द दिलेत ते शब्द आपण जर बाकीच्या परिसरात पाहिलं तर तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने प्रगती आणि विकास झालेला आहे. आणि प्रत्येकाची हीच अपेक्षा की आमच्या परिसरामध्ये सुद्धा हाच विकास झालेला पाहिजे आणि आपल्या सर्वांना एकदा पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण दिसतं की तुकारामदादा असेल, वामनदादा असेल, भारतदादा असतील, आकाशबाबू असेल, हे सगळेजणचं एकजूट आलेलं आहे. नक्कीच पुन्हा एक नवीन दिवाळी तर जोरात साजरी होणार आहे विजयाची आणि आजपासून हा विजयाचा शंकनाद होतोय. आपल्या सर्वांना एकजुटीने अशा पद्धतीनेच एकजूट व्हायचं आहे. पुन्हा एकदा बोलूया जय महाराष्ट्र मनापासून आणि अशाच एकजुटीने आपल्याला राहायचं आहे. पुन्हा एकदा आभार वामनदाचे की आपला अमूल्य वेळ दिलेला आहे. शिवसेना एकच वादा वामनदादा. यानंतर शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार वीणाताई वामन म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण स्थानापन्न व्हायचंय. यानंतर उपस्थित तमाम नारी शक्तीशी आणि माझ्या युवकांशी आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत वीणाताई वामन म्हात्रे.
सर्वांना नमस्कार. इथे उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, मी नावं नाही घेत, मला जायचं आहे. आणि समोर बसलेले माझे बंधू भगिनी, सर्व कार्यकर्ते, आज मी आपल्याला आव्हान करून सांगते की येत्या 2 तारखेला आपले सर्व उमेदवार शोभाताई, आकाश सातपे भाऊ, अजून आमचे तुकाराम दादा, गौरी वाघ आणि त्यांच्याबरोबर मी सोबत असलेली वीणा म्हात्रे नगराध्यक्षपदासाठी, तर आपण सर्वांनी येत्या 2 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आम्हाला सर्वांना प्रचंड मताने विजयी कराल अशी मी आपल्याला विनंती करते. आणि एवढंच सांगून इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रवेश घ्यायचा ते आलेत का? अरे प्रवेश आता घ्यायचं लगेच. या तुम्ही पुढे या. माननीय शिवसेना गटनेते श्रीधरजी पाटील साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी आणखीन काही पक्षप्रवेश आपण घेणार आहोत. शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून, श्री वामनजी म्हात्रे यांच्यावर विश्वास ठेवून आणि इथल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काही पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहेत. ॲडव्होकेट शैलेशजी अहिरे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 1 आणि 5 अर्थातच मुरबाड विधानसभा संपर्क प्रमुख ॲडव्होकेट शैलेशजी अहिरे यांच्या माध्यमातून काही प्रवेश या ठिकाणी होत आहेत. रमाबाई अहिरे, शुभेच्छा अहिरे, ज्यांची मी नावं या ठिकाणी पक्षप्रवेश निमित्तानं घेतो आहे, त्यांनी कृपया पक्षप्रवेश सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे मंचावरती. कविता बागुल, संघराज बागुल, शुभम बागुल, श्री बागुल विकास, अनिकेतजी गायकवाड, दीपाली गायकवाड, बापू बागुल, सिंधुबाई बागुल, गौतम बागुल, संजय बागुल, दीपाली बागुल, राहुल बागुल, मीनल बागुल, दिव्या बागुल, हर्षदा महाजन, श्रीकांत शेट्टी, विनोद जाधव, पद्मा जाधव, विशाखा सोनके, आशा देवरे, योकेश बागुल, मयुरी बागुल, दीपाली बागुल, ऐश्वर्या बागुल, सुभाष सोनावणे, आशा सोनावणे, रोहित सोनावणे, शारदा केदारे, प्रेरणा केदारे, उल्हास भालेराव, सुहास भालेराव, ॲडव्होकेट निकेश करंदले, ॲडव्होकेट मयूर घागस, प्रज्ञा भोसले, विद्या शिरसाट, ॲडव्होकेट तांबे धीरज, ॲडव्होकेट बालकृष्ण रोकडे राहुल, प्रियंका रोकडे, निकिता घरत, प्रफुल्ल धुरत, जागृती साळुंके, हिराबाई सुदाम रणशूर, घनश्याम रणशूर, मच्छिंद्र रणशूर, भरत रणशूर, योगेश्वरी रणशूर, ताराबाई रणशूर, किरण रणशूर, सुरेखा रणशूर, किडाया रणशूर, अनिल रणशूर, शारदा धोत्रे, या सगळ्यांचा या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये आज पक्षप्रवेश होतो आहे. खर तर या प्रभाग क्रमांक 1 आणि 5 मध्ये शिवसेना पक्षात प्रवेश ज्यांचा झालाय त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूयात. आपल्या परिवारामध्ये आणखीन सदस्यांची वाढ खऱ्या अर्थाने या ठिकाणी होते आहे आणि ती आज या प्रचार सभेच्या निमित्तानं होताना आपल्याला दिसते. खर तर ही विजयाची नांदी आपल्याला म्हणता येईल. सिंधुबाई बागुल या ठिकाणी उपस्थित असतील तर कृपया आपण शिवसेना पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मंचावरती यायचं आहे. शिवसेनामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया स्थानापन्न व्हावं. मी तुकारामजी म्हात्रे आणि आकाशदादांना विनंती करतो की आपण शिवसेना गटनेते श्रीधरजी पाटील साहेब यांचा सन्मान करावा. शिवसेना गटनेते श्रीधरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण बसू शकता. यानंतर आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी मी आमंत्रित करतो. यानंतर मी ॲडव्होकेट शैलेशजी अहिरे यांना विनंती करतो की आपण कृपया उपस्थितांशी संवाद साधावा. माननीय ॲडव्होकेट शैलेशजी अहिरे. नमस्कार. इथे उपस्थित असलेले बरेच कुटुंब मला ओळखतात. मी गेल्या अनेक वर्षापासून इथे राहतो. इथे आलो आहे म्हणजे मी माझ्या परिवारातच आलेलो आहे. माझा संपूर्ण परिवार इथे उपस्थित आहे. आज बऱ्याच लोकांनी इथे पक्षप्रवेश केलेला आहे. सर्व महापुरुषांना खूप खूप विनम्र अभिवादन.
मानाचा मुजरा. आज बऱ्याचशा चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट, वैशाली राऊत मॅडम यांचा आज बिनविरोध विजय झालेला आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. शीतल राऊत, पहिला विजय बदलापूरचा. बोलण्यासारखं बरंच काही. आता मला मैदान दादा तुम्ही दिलेलं आहेत, हक्काने 7 मिनिटं घेईन मी. आजच माझी नियुक्ती ॲडव्होकेट असोसिएशनवर झालेली आहे, ज्याच्यात माझी चीफ सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झाली आहे. 30,000च्या वर तिथे हायकोर्टाचे वकील आहेत. गेल्या 10 वर्षापासून मी वकिली क्षेत्रामध्ये आहे. काहीतरी थोडंफार चांगलं काम केलं आहे म्हणून आज विधानसभेच्या संपर्क प्रमुखपदी मला ते स्थान दिलं त्यांनी काम करण्याचं. त्याला मी व्यवस्थित न्याय देईल याचा मी पुरेपूर प्रयत्न करत राहणार आहे. आज माझ्यासोबत जवळपास 7 ते 8 वकील इथे हजर आहेत. माझी टीमच आहे ती. कल्याणला माझं ऑफिस आहे, तिथे ते असतात. बदलापूरलाही एक नवीन लवकरच ऑफिस सुरू करतोय, तिथे ते असणार आहेत. मी परवा एक बातमी बघितली कोणाला तरी बोलताना की शिवसेनेत खूप म्हणजे साधारण लोक प्रवेश करतात. म्हणजे आता बोललं नाही पाहिजे, कोणीतरी बोललं मोठे व्यक्ती. आज दादा आपल्याकडे डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक यांनी प्रवेश केलेला आहे आणि पुढचे 8 ते 10 दिवस रोज असे 100 ते 150 प्रवेश मी माझ्या स्वतःच्या जबाबदारीने करेन. त्यांना कळू देत की आहेत लोक सुशिक्षित आहे. न नळाचा आणि न बाणाचा खूप चांगलं बोललं म्हणजे लोक तिथे आपलं ऐकतात असं काही नाहीये. लोक कामाला ऐकतात. 99% कॉन्क्रिटीकरण या बदलापूरमध्ये झालंय. हा वामन दादांचा करिश्मा आहे. आज मी लेटर बघितलं तुकाराम दादांचं. त्यांना माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याकडनं प्रशस्ती पत्रक भेटलेलं आहे. जवळपास 419 कोटी रुपये त्यांनी वैद्यकीय मदत निधीतून 51,000 गरजूंना मिळून दिलेले. 51,000 साधी गोष्ट नाही आहे मित्रांनो. यासाठी मोठं काळीच असायला लागतं. पैसे असतील, पैसे खर्च करण्याची दानत असायला लागते. ती दानत माझ्या पक्षात आहे याचा अभिमान आहे मला. दादा काळजी करू नका. मी बऱ्याच बातम्या बघतो, चुटरपुटर बातम्या. एक किस्सा, काल मला एक फोन आला, म्हणे मी किरण भोईरची बहीण बोलते. म्हटलं कधी झाले? कारण की जे आपल्याला माहित आहे ते. म्हटलं असं कसं बहीण कधी झाली? म्हणजे एवढा ह्या प्रकारचा प्रचार चालू आहे की मी तुला फोन करतो, तुम्हाला मतदान. असं मतदान होतं का कधी? असं मतदान होऊ शकत नाही. मतदान कामावर होतं. अजूनही एक आरोप बघितला मी, विरोधी करत आहेत की कोरोना काळात मदत केली म्हणून तुम्ही ते बोलून दाखवता. आमच्याकडे दाखवण्यासाठी येते. तुमच्याकडे काय दाखव? तुमच्याकडे आहे तर दाखवा. तुम्ही फक्त टीका करू शकताय की यांनी असं आम्ही केलं म्हणून हक्काने सांगतो. ते एक काम नाहीये. 2 पानं भरतील पूर्णपणे, त्याच्यानंतरही काही पानं उरतील एवढी कामं केलेली आहेत. बदलापूरमध्ये ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणा असेल, कॉन्क्रिटीकरण असेल, सांस्कृतिक काही कार्यक्रम असतील. मुंबईच्या धर्तीवर, मुंबई पुण्याच्या धर्तीवर जे अतिशय उत्कृष्ट युवा बदलापूर जो कार्यक्रम झाला यावर्षी, ज्याचे जवळपास 52,000 रील बनलेत. 52,000 रील, त्याच्यावर काही मिलियन लाईक्स बनलेले आहेत. बदलापूर युवा फेस्टिवल झाला. भूतो ना भविष्य तो बदलापूरमध्ये पहिल्यांदा झाला. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मी सांगेल, त्यांनी स्वप्ननगरीतल्या, जाधव कॉलनीतल्या, प्रभाग 1, 5 आणि बदलापूरच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगेन, मीडियात आहे मी आता सध्या, चालू आहे लाईव्ह. आपण कुठलंही अनैतिक काम करत नाही, कुठे कोणाला हात लावत नाही. जर माझ्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर बाबांनो, मी आझाद मैदानावर आंदोलन केलं होतं 2022ला. तिथे मंत्री मंगलप्रभात लोढा आले होते. मी त्यांच्यावर सुद्धा धावून गेलो होतो आमच्या हक्कांसाठी. माझं नाव तिथे एशिया मॅगझिनमध्ये माझ्या फोटोसहित होतं. तर मी विनंती करेन की माझ्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास देऊ नये. मी ऐकणारा माणूस नाही. माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला, तळागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्याचं मी काम करेल. काम त्यांनी आपलं घराघरात पोहोचवलं पाहिजे. बोलण्यासारखं भरपूर आहे. व्यासपीठावर मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. परत कधी मैदान भेटलं तर चौके छक्के मारत राहीन.
सध्या रजा घेतो. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद ॲडव्होकेट शैलेश जयहिरे. यानंतर मी संजयजी कराळे यांना विनंती करतो की आपण उपस्थितांशी संवाद साधावा. माननीय संजयजी कराळे, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं आमंत्रण आणि स्वागत करूयात. माननीय संजयजी कराळे. नमस्कार. आजपर्यंत मी कधी व्यासपीठावर बोललो नाही, प्रथमच बोलतोय. सर्व मतार बंधू भगिनींना माझा जय महाराष्ट्र. आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, आता मी नावं घेत नाहीत कारण काहीकांची नावं पण मला माहिती नाहीत, म्हणून सर्व मान्यवरांना प्रणाम करतो आणि 2 शब्द बोलतो. खरं सांगायचं म्हणजे हा वार्ड आहे ना, हा वार्ड आपण पहिले आशिष दामले याला निवडून आणलं आणि निवडून आणल्यानंतर अपक्ष म्हणून त्याला निवडून आणलं. आपण का निवडून आणलं? अपक्ष निवडून आणलं, काहीतरी करेल, हा काहीतरी करेल या हिशोबात निवडून आणलं. आजपर्यंत फक्त आश्वासनं 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 देत आला, अजूनपर्यंत काहीच केलेलं नाही. आज त्याला इकडनं 2200 मतं घेऊन त्याला 6 नंबरमध्ये जायला लागलं आहे. का? कारण का तिकडं कामं केली नाही तर दाखवेल काय तिकडे उमेदवार इथनं माणसं निवडून नेत्यांनी तिकडे. आणि तो बोलतो काय का माझी विकत घेतलेली माणसं मी तिकडे नेली. म्हणजे मतदारांना विकत घेऊन तुम्ही निवडून येता. तुमच्यात कामं दाखवाना निवडून ये ना. आज तुकाराम सेठ तिकडं 1 नंबरमध्ये, आज कुणीही त्याला बोलत, प्रत्येक वार्डामध्ये मी त्यांच्याबरोबर फिरतोय, प्रत्येक वार्डात जातोय, सर्वजण बोलतात साहेब तुम्हाला यायची गरज नाही, तुम्ही घरी बसला तरी निवडून याल. ही कामाची पोचपावती आहे. नाही तर आज तो वामनदादांना म्हणतो का अहंकार झाला त्यांना म्हणून ते आले नाही. आज तुम्ही जाऊन तिथे युती केली, BJP बरोबर युती केली. युती केल्यानंतर तुम्ही तुमचा घटक पक्ष शिवसेनेला विसरले आणि तुम्ही बोलता वामनदादांनी आता कार्यकर्त्यांना संधी दिली. कार्यकर्त्यांना संधी दिल्यानंतर वामनदादाला आता जर तुम्ही पक्षात आले असते, विनाताईंची सीट आपोआप लागली असती. पण वामनदादांनी कार्यकर्त्यांना लक्ष दिलं, कार्यकर्त्यांना एक हे नाही मिळावं म्हणून कार्यकर्त्यांचं त्यांनी युती केली नाही. कारण कार्यकर्त्यांना मला जास्त बोलता नाहीत, तुम्ही प्रथमच बोलतोय व्यासपीठावर, प्रथमच बोलतोय. आज दामले साहेबांकडे 25 कार्यकर्ते होते. आज त्यांच्याकडे महिला पत्रकवाटाला महिला फिरवायला लागतात. 500 रुपये देऊन 300 रुपये देऊन महिला फिरवायला लागतात. कार्यकर्ते नाहीत. का कार्यकर्ते नाहीत? कार्यकर्ते 25 कार्यकर्ते होते. आता संतोष कदम इथं बसलेला होता, गेला असेल तो. 25 कार्यकर्ते होते. याच्याबरोबर जेलमध्ये पण जाऊन आले. सर्व एज्युकेटेड कार्यकर्त्या, सर्व शिकलेली पोरं होती. सर्वांना कामाला लावले त्यांनी. म्हणजे आज त्यांच्या अशी परिस्थिती आहे, काही फास घेतले, काही रिक्षावर आले, काही तर आंबाना दरोडेखोरामध्ये दरोडे करून आतमध्ये गेले. ही अशी परिस्थिती त्यांनी कार्यकर्त्यांना आणली. तुम्ही कार्यकर्त्यांनाच जर वाढवलं नाही तर आज तुम्हाला परिस्थिती का आले? तिकडं 2200 मतं घेऊन जायची. तुम्हाला वाटेल 2200 मतं नेली म्हणजे निवडून येणार, पण आता मतदार हुशार झालेला आहे, सर्व मतदार हुशार झालेला आहे आणि ते तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद. यानंतर मी श्रीधरजी पाटील, शिवसेना गटनेते माननीय श्रीधरजी पाटील यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. विक्रमजी उनवणे यांना विनंती करतो की आपण उपस्थितांशी संवाद साधावा. विक्रमजी उनवणे. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आज मला बोलण्याची संधी दिली, 2 शब्द, त्याबद्दल मी तुकारामदादांचे धन्यवाद मानतो. मी काय कोणावर टीका नाही करणार, मला टीका करण्याची आवश्यकता पण वाटत नाही. मला फक्त आपण जे काम केलेलं आहे ते काम लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं हेच फक्त काम जर आपल्या कार्यकर्त्यांनी केलं तरी खूप झालं. कारण की तुम्ही जर आज बघाल, मी लहानाचा मोठा या प्रभागात झालेलो आहे, असा भगवा झंझावात मी अजूनपर्यंत कधीच पाहिला नाही जो आज पाहिलाय. आणि ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे की तुकाराम दादा, मी मागच्या सभेत पण तुकाराम दादाबद्दल बोललो. लोक बोलतील काय तुकाराम दादा करतो हा सारखा, पण तुकाराम दादाला एकदा तुम्ही जॉईन झालात मग तुम्हाला समजेल तुकाराम दादाचं काम काय, त्याची काम करण्याची पद्धत काय, त्याचे कार्यकर्ते घडवण्याची काय पद्धत आहे. दुसरा विषय सर्वात महत्त्वाचा सांगायचं तर, आज या प्रभागात काही मुलं आहेत, ते मी अजून पण सांगतो, कोणावर वैयक्तिक टीका नाही करणार, पण एक गोष्ट सांगतोय, निखिल भोईर
वेदांत भोईर, त्याच्यानंतर हेमंत भोईर, कुणाल साळवे, अशी काही इथे हिरे आहेत. ते हिऱ्यांची पारख या जवेरीने केली आहे आणि त्यांना आज आपल्याकडे, ते आपलेच होते मुळात, मिसअंडरस्टँडिंग होते, गैरसमज होतात, प्रत्येक पक्षात काही ना काहीतरी चालूच असतं, पण मिसगाईडमुळे माणूस कधी कधी भरकटतो. पण आज मोठं मन लागतं पुन्हा आपल्या जवळ एखाद्याला घ्यायला, आणि ते जवळ घेण्याचं काम तुकारामदादांनी केलंय, वामनदादांनी केलंय. मी फक्त एवढंच सांगेल, जर तुम्हाला वाटतं की प्रभाग क्रमांक 1 बिनविरोध होता एवढ्या वर्ष, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण काम जाऊन बघा त्या प्रभागामध्ये, त्या गावात त्यांच्या घराचे रस्ते बघा, सुटसुटीतपणा बघा, पाण्याची कोणाला समस्या आहे का ते बघा. आणि आज तुकारामदादाला लागून आपला वॉर्ड आहे, भारतदादा पाटील ह्या वॉर्डमध्ये, आकाश साठपे या वॉर्डमध्ये. आकाश साठपेबद्दल मी असं सांगेल की तो मुलगा एकदम राजकीय पार्श्वभूमीचाच मुलगा नाही आहे, तो इंजिनियर मुलगा आहे. त्याचे वडील हे राजकीय क्षेत्रात आहेत, आई आता झेडपीला सदस्य आहेत. आकाश साठपे हा मुलगा जनसंपर्कामध्ये या लॉकडाऊनपासून जिथून आलाय, तर मला तरी वाटतंय त्यांनी जनसंपर्काचा, जनसेवेचा विडाच उचलला. मीच बोलतो, अरे बाबा तू काय करतो एवढा, थांब जरा, हळू घे. अरे नाही नाही, मला फोन आलाय, मला काम आहे, मला जावं लागेल, इकडे जावं लागेल, तिकडे जावं लागेल. अरे हो, पण त्या व्यक्तीला पण जर योग्य मार्गदर्शन, योग्य साथ जर मिळाली, ती फक्त तुकारामदादांची, वामनदादांची मिळाली, त्या मार्गदर्शनाने आज तो पुढे चालतोय आणि त्याचे खूप काम आहेत. हे आता तुम्हाला अहवाल येईलच, मी काय जास्त नाही बोलणार. पण शोभाताई पण या असतील, आमच्या वहिनी आहेत. शोभाताईंचे पण मिस्टर आज कधी कोणाला अर्वच्य भाषेत बोलणं नाही, कोणाला प्रत्येकाचं काय काम असेल ते काम करून देण्याची तयारी ठेवतात. ठीक आहे, मी करतो, बघतो. आज दोघंही नवरा बायको बिचारे, कोणाचाही कार्यक्रम असू द्या, कोणाचाही काही समस्या असू द्या, तिकडे ते उभे असतात, जातात. तर मला असं वाटतं की ह्या प्रभागामध्ये आज आपले 3 उमेदवार आहेत. ते म्हणजे विनाताई म्हात्रे नगराध्यक्ष पदासाठी आहेत, शोभाताई पाटील आहेत आपल्या शिवसेना चिन्हावर, आणि आकाश साठपे आहे शिवसेना चिन्हांवर. तर ह्या तिघांना आपल्याला निवडून द्यायचंय. आणि तुमची सर्वांची साथ आहे की नाही तेवढं सांगा फक्त. तुमची सर्वांची साथ आहे का? बस, तुमची सर्वांची साथ आहे, अशी साथ द्या आणि मग या प्रभागाचा विकास बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा झंझावात, हे एनर्जी, याला एकमेव जो एकमेव बोलतात ना की पाठिंबा, तो आपला नशीब आहे की तुकारामदादांचा वॉर्ड आपल्या बाजूला लागू नये. नाही तर काही ठिकाणी तुम्ही बघा जाऊन, तो तुकारामदादा, आकाश साठपे, भारत पाटील हे अहोरात्र मेहनत करतायत. ते दोघं त्यांच्याकडे शिकतात, बघतात, मेहनत करतात. आणि अशीच जर परिसरामध्ये पाणी समस्या, रस्त्याची समस्या, गटारांची समस्या, पावसाळ्यात एखाद्या काय नाला चॉकअप झालाय, या कामाची पोचपावती तुम्हाला भेटलेली आहे, पुन्हा भेटणार आहे. बघा, पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला उभं राहायचं यांच्या पाठीशी ठाम. आपलं काम आहे त्यांना यावेळेस संधी देण्याचं आणि आपण त्यांना संधी द्यायची आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 6 मधील राजनदादा चव्हाण आणि पूजाताई टांगसाळकर यांची काही प्रमाणात मते आपल्या विभागामध्ये आहेत. तर असं नाहीये की बाबा आता तिकडे 6 नंबरला मतं गेली, काय करू, जाऊ दे, मी काय वोटिंगला जात नाही. तर हे पहिली गोष्ट लक्षात घ्या. एकनाथ शिंदे साहेबांचं जर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्ही काम बघितलं असेल, शाखा प्रमुख सोडा, पण कार्यकर्त्यापासून ते मुख्यमंत्रीपर्यंत प्रत्येकाला समान दर्जा दिलेला आहे. कोणालाच असं कार्यकर्ता म्हणून हुडकवून लावलंय, शाखा प्रमुख आहे तू हो बाजूला बस जरा थांब, असं कधीच दिसणार नाही तुम्हाला. तर आज शिवसेना पक्षामध्ये या गोष्टी खूप बघितल्या जातात, कोणालाच हेडसाळपणा केला जात नाही. कोणीच असा विचार करायचा नाहीये की 6 प्रभागामध्ये आता माझी मत आहेत, मी काय करू, माझ्या नवऱ्याचं मत तिकडे आहे, आता बघू, मला काय माहीत नाही. पण असं करायचं नाहीये, आपलं शिवसेनेला मतदान करायचं आहे. त्याचबरोबर श्रीधरदादा पाटील देखील या ठिकाणी आपले आहेत,
स्वप्नाताई पाटील या ठिकाणी आहेत, 4 नंबर प्रभागामध्ये पण आपली काही मतदान केलेलं आहे, तर त्यांना देखील आपण मत देऊन आपला अमूल्य देऊन त्यांना विजयी करायचं आहे. तुमच्या सर्वांवर मला पूर्ण विश्वास आहे. आपण त्यांच्या पाठीशी उभे राहून आपला अमूल्य मत देऊन त्यांना विजयी कराल हे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. यानंतर श्रीधरजी पाटील साहेब, शिवसेना गटनेते. सर्वांना नमस्कार. प्रभाग क्रमांक 1 चे शिवसेनेचे उमेदवार तुकारामजी म्हात्रे, प्रभाग क्रमांक 1 चे आमचे दुसरे उमेदवार गौरीताई वाघ, प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार शोभाताई पाटील, प्रभाग क्रमांक 5 चे आमचे दुसरे उमेदवार आकाशजी साठपे, प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार राजनजी चव्हाण आणि पूजा टांगसाळकर. या सर्वांच्या प्रचारानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. वामनदादा येऊन गेले, विकास कामांबद्दल ते बोललेले असतीलच, आणि तुकाराम म्हात्रेंचं विकास काम तुम्ही बघताच, तो एक आरसा आहे. या प्रभागात जरी फिरलं तरी त्यांच्या कामाची पावती तुम्हाला मिळणार आहे. परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो, विकास कामं शिवसेनेच्या माध्यमात होत आलेलीच आहेत आणि यापुढे होणारच आहेत. त्याला मुख्य कारण असं आहे, कुठल्याही नगरांचा विकास व्हायचा असेल तो विकास होण्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी भूमिका असते ती म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास खात्याची. आणि सुदैवाने या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे हे नगरविकास खातं आहे आणि ते आपले शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांचे निकटवर्ती आहे. त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी या बदलापूर शहराला कोणताही निधी ते कमी पडून देत नाही. अनेक विकासाचे प्रकल्प त्यांनी मार्गी लावलेले आहेत. मला वाटतं त्याचा उहापोह या ठिकाणी वामनदादा म्हात्रे यांनी केलेला असेलच. पण त्याही पुढे जाऊन सांगतो, राजकीय पक्षांचं काम या शहराचा विकास करणे निश्चितपणे आहे, पण त्याच्यासोबतच या शहरावर जेव्हा कठीण प्रसंग येतात, या शहरावर जेव्हा आपत्ती येते, तेव्हा त्या शहराला सांभाळण्याचं काम त्या ठिकाणी सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या नेतृत्वाने करायचं असतं. मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, तर जेव्हा जेव्हा या बदलापूर शहरावर संकट आलं, ते महापुराचं संकट असो का कोविडचं संकट असो, त्या ठिकाणी या शहराच्या मदतीकरता वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना धावून आलेली आहे. कोविडचं उदाहरण द्यायचं झाल्यास, जेव्हा सर्व ठप्प झालेलं होतं, लॉकडाऊन लागलेलं होतं, त्यावेळेला सर्व नेते, सर्व पक्षीय नेते घराला कुलूप लावून बसले होते, क्वारंटाईन झाले होते. त्यावेळेला वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना रस्त्यावर उतरून काम करत होती. क्वारंटाईन सेंटरची निर्मिती केली, कोविड सेंटरची निर्मिती केली. स्थलांतरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता, अनेक लोकांना जेवणाचे प्रॉब्लेम निर्माण झाले होते. त्यावेळेला आमच्या वीणाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या बदलापूर शहरात पूर्व आणि पश्चिम भागात, तसेच बदलापूर पश्चिमेला आमच्या पाटील मंगल कार्यालयामध्ये अन्नछत्राची उभारणी शिवसेनेच्या माध्यमातून केली. कोणी त्यावेळेला रस्त्यावर नव्हते, शिवसेनेचे नगरसेवक रस्त्यावर होते. दुसरी लाट आली, सर्व सैरभैर झाले होते. त्या ठिकाणी ॲडमिशन मिळत नव्हती हॉस्पिटलमध्ये. त्यावेळेला आम्ही गौरी कोविड सेंटरची निर्मिती केली. हा आमचा आकाश या ठिकाणी असेल, हा 24 तास त्या ठिकाणी माझ्यासोबत गौरी हॉलमध्ये होता. आम्हाला पण कोविडची लागण झाली, पण आम्ही डगमगलो नाही. आम्ही त्या ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी अविरत प्रयत्न करत होतो. तुम्हाला एक किस्सा सांगतो मी. तो किस्सा सांगताना माझ्या अंगावर शहारा येतो. मी कधी बोललो नाही कोणाला. माझ्या पत्नीला कोविड झाला, कुठेच त्यावेळेला ॲडमिशन मिळत नव्हतं. एक जागा कुठेतरी त्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये होती, त्या ठिकाणी तिला मी ॲडमिट केलं. एकदम पीकला होती कोविडची लाट, आणि मला डॉक्टरनी दुसऱ्याच दिवशी सांगितलं
का त्या ठिकाणी मी हात वर केले का मी हिच्यावर उपचार करू शकत नाही, हे कुठल्याही क्षणी सिरियस होईल. तुकारामजी, माझ्याकडे पैशाची कमी नव्हती, माझ्याकडे सत्ता होती, अनेक आमदार खासदार आमचे होते, शिंदेसाहेब पण होते, सगळ्यांना फोन केले, कुठेच ॲडमिशनला जागा मिळत नव्हती. त्यावेळेला ठाण्याला अशी परिस्थिती होती का ठाणे शहरामध्ये ठाणे शहराव्यतिरिक्त लोकांना ॲडमिट करून घेत नव्हते. डॉक्टर सांगत होते कुठलाही तुम्ही ताबडतोब हलवा. त्यावेळेला मला वेदना समजली. मी माझ्यासोबत 1-2च सहकारी होते, बाकी सगळे कोणी कोविडमध्ये फिरत नव्हते. त्यावेळेला हे विश्वनाथ भोईर आपले कल्याणचे आमदार, त्यांनी एक जागा आयुष हॉस्पिटलमध्ये दिली. मी तिला तिथे शिफ्ट केलं. त्या ठिकाणी ती 15 दिवस ॲडमिट होती. रात्री मला म्हणजे 24 तास डॉक्टर बोलतो कुठल्याही क्षणी मृत्यू होईल, तुम्ही हलवा. मला 24 तास ॲडमिशनला जागा मिळत नव्हती. मी एकटाच त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलच्या बाहेर उभा होतो. त्यावेळेला मला जाणवलं माझी परिस्थिती ही आहे, माझ्यासारख्यांची परिस्थिती ही आहे, तर आमच्या सामान्य नागरिकांची काय परिस्थिती असेल. मी बायकोला त्या ठिकाणी ॲडमिट केली आणि त्या दिवसापासून 24 तास गौरी कोविड सेंटरला बसून राहिलो मी, सतत ती लाट जाईपर्यंत, आणि प्रत्येकाला ॲडमिशन देत होतो. उदाहरण सांगतो मी, ICUची उभारणी होती, एक काय 5-50 बेड होते ICUमध्ये. पेशंट येत होता, 50% लागण आहे. अरे 50% लागण आहे म्हणजे तो व्यक्ती कुठल्याही क्षणी त्याचा मृत्यू होणार होता. ती लगेच त्याचं ऑक्सिजन लेवल ड्रॉप होऊन त्याला बायपॅक आणि हे लागत होतं, ऑक्सिजन लागत होतं. ऑक्सिजनची पण कमतरता होती. पण त्यावेळेला आम्ही आमच्या रेसवर आम्ही त्या मंडपालांकडनं खाटा आणत होतो आपल्या पत्र्याच्या, आणि त्या पत्र्याच्या खाट्यावर गादी टाकून तिथं पेशंटला ॲडमिट करत होतो आणि डॉक्टर सांगत होतो करा ट्रीटमेंट. पत्रकार यायचे ICUमध्ये पत्र्याच्या खाटा. त्या टीका आम्ही सहन केल्या. लोकांचा जीव महत्त्वाचं होतं. अनेक दगडी फेकणं सोपं असतं, त्या कोविड सेंटरवर दगडी फेकणं टीका करणं सोपं होतं, पण तो त्या ठिकाणी ट्रीटमेंट करणं कठीण होतं. रेमडेसिवीर आम्ही उपलब्ध करून दिले. तुकारामजी, आपण रेमडेसिवीर आम्ही फुकट लोकांना दिले. आम्ही ना नफा ना तोटा तत्वावर दिले असते तरी आमच्यावर आरोप झाले असते. आणि आरोप कोण करत होते? जे घरी झोपले होते ते त्या ठिकाणी आरोप करत होते. आम्ही प्रत्यक्ष फील्डवर काम करत होतो. आमची स्तुती करत नाही आम्ही, तुम्ही रस्त्यावर बघितलेलं आहे. अशी म्हणजे जेव्हा जेव्हा या ठिकाणी शहरावर आपत्ती येते, हे शिवसेना काम करते. वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा बदलापूरला पुराचा तडाखा बसला, त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी बोटीमध्ये फिरून लोकांना काढत होतो. स्वतः एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी येऊन बोटीतनं प्रवास त्या ठिकाणी पुराच्या ठिकाणी जात होते. अशी ही शिवसेना आहे. निश्चितपणे याही पुढे विकासात आम्ही कमी पडणार नाही, परंतु जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. तुम्ही आजमावून बघा. रात्री 2 वाजता तुमच्यावर प्रसंग आहे, तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही तो अटेंड होऊन तुम्हाला काय ना काय मदत करू. असे कोण येणार नाही मदतीला. तुम्ही अनुभव घेऊन बघा. दुसरा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. तुकारामजी, एक ह्या भागातलाच एक, मी कशाला आता नाव घेत नाही, एक व्यक्ती म्हणजे माजी नगरसेवक, दबंग ज्याला बोललं जातात, तर 5 शब्दातून एकदा शिवी देतो. अशोक 5 वेळा 5 वाक्य बोललं का एक शिवी असते. तो माझ्या प्रभागात एक रॅली काढायला आला आणि रॅली काढून तो काय बाईट देतो की ह्या भागातली गुंडगिरी आम्हाला संपवायची आहे. अरे हा नगरसेवक होता तेव्हा ते नगरपालिका तुम्ही बघितले असेल पहिल्या मजल्यावर आहे. हा पायरी चढता चढता शिव्या देत चढतो. आई बहिणीवर शिव्या देत तो पायरी चढत असतो. तो माझ्यासारख्या व्यक्तीला बोलतो का ही गुंडगिरी संपवायला पाहिजे. मी माझ्या आयुष्यात कधी कोणाला शिवी नाही दिली. गमतीने कधी बोललो असेल. शालेय जीवनात होतो, माझा वर्गात पहिला किंवा दुसरा नंबर असायचा. मी रोज आजही 1 तास वाचन करतो. भूगर्भशास्त्रापासून खगोलशास्त्रापर्यंत कुठल्याही विषयावर माझ्याशी डिबेट करा, मी अर्धा तास किमान बोलेन. नम्रता आहे माझ्याकडे सगळ्याच ॲक्टिव्हिटी आहेत. नाही मला मला फक्त एकच म्हणायचं आहे का खोटं बोला आणि रेटून बोला. याचं जर मूर्तिमंत उदाहरण असेल ते समोरच्या पक्षांची जी माणसं आहेत ते खोटं बोलतात आणि रेटून बोलतात. आम्हाला तेवढं खोटं आणि रेटून बोलता येत नाही. आम्ही कमी बोलतो. मी तर स्वतः मितभाषी आहे. मला कुठल्याही वादात पडायला आवडत नाही. परंतु मला गुंड बोलला त्याचं फार मला दुःख झालं. मी रात्री झोपलं. मला दुसरी कुठलीही टीका कर,
मला गुंड आहे म्हणून टीका नका ना करू. एवढं पण तुम्ही प्रकाशजी, मला सगळे आगरी ब्राह्मण बोलतात. हो, आगरी समाजात पण आगरी ब्राह्मण बोलतात आणि ब्राह्मण लोक पण मला ब्राह्मण बोलतात. मला तुम्ही म्हणजे मला फार वाईट वाटलं. मला तुम्ही दुसरी कुठली पण टीका करा, पण ही टीका करू नका. मी रोज सकाळी, मी खूप प्रामाणिक आणि इनोसंट माणूस आहे. मी रोज सकाळी, मी नगरसेवक आहे ना, तर मला असं वाटतं का आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. मी रोज 1.5 तास फिरतो. पहिली 90 मिनिटं मी लोकांना अर्पण केलेली आहेत. मी तर गार्डनच्या इथे बसतो, लोकांच्या समस्या ऐकतो ना, सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. कुठल्याही विषयावर आपण बोलू शकतो. सभागृहात जे क्वालिटी नगरसेवक आहेत, जे अख्ख्या बदलापूरची भूमिका मांडतील, त्याच्यामध्ये निश्चितपणे मी आहे. मला काय वादात बोलायचं नाही. पण अशा लोकांना, आमच्या शोभाताई खूपच नम्र आहेत, भारत पाटील नम्र आहेत, त्यांनी कधी कोणाला शिव्या दिल्या नसतील. तर गुंडगिरी तुम्ही संपवा, तो जो आवाहन करतो, गुंडगिरी तुम्ही संपवा असं मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो. आणि जे खरंच काम करणारे माणसं आहेत त्यांना न्याय द्या. कुठंतरी काय माहिती आहे का, पैसे खूप झालेले असतात, ती पचवण्याची पण की क्षमता लागते. ती क्षमता त्यांना परमेश्वर देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अधिक काय बोलत नाही. फक्त तुम्हाला एक आव्हान असे करेन का, मी सुद्धा उभा आहे प्रभाग क्रमांक 4मधून, 4B मधून. माझी पत्नी प्रभाग क्रमांक 4A मधून उभी आहे. धनुष्यबाण निशाणी आहेत. तुमची नावं काही लोकांची कदाचित त्या वार्डात आलेली असतील. प्रभाग क्रमांक 6चे उमेदवार आहेत राजनचे चव्हाण, पूजा टांगसाळकर. तर तुम्हाला आवाहन करतो, तुम्ही आम्हाला सुद्धा मतदान करावं. क्वालिटी आणि परफॉर्मन्स बघून मतदान करावं असं मी बोलतो. भावनावियोश होऊन मतदान नका करू. मी तुम्हाला आवाहन परत एकदा करतो, क्वालिटी आणि परफॉर्मन्स बघून उमेदवार करा, तुलना करा उमेदवारची. एवढंच मी तुम्हाला एक आवाहन करतो. अधिक वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर पूजा टांगसाळकर प्रभाग क्रमांक 6च्या उमेदवार यांना विनंती आहे की आपण उपस्थितांशी संवाद साधावा. दोन मिनिटाचाच वेळ मिळाल्यामुळे मी फक्त तुम्हा सर्वांना विनम्र एक विनंती करते की आमच्या प्रभागात म्हणजे पॅनल नंबर 6मध्ये सुद्धा या विभागातली 800 नावं आलेली आहेत. तर तुमच्यापैकी कोणाची पण नावं आमच्या विभाग क्रमांक 6मध्ये असतील तर आकाशदादा आहेत, भारतदादा पाटील आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून आमच्यापर्यंत पोचा आणि तिथे येऊन नक्की मतदान करा. असा विचार करू नका की अरे माझं नाव 1 नंबरमध्ये, 4 नंबरमध्ये का 6 नंबरमध्ये आहे म्हणून. जिथे कुठे तुमची नावं असतील इकडच्या स्थानिक जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी संपर्क करा, त्यांच्याकडनं तुमच्या स्लिपा घ्या आणि मतदानाचा हक्क नक्की बजावा. नगरसेवक निवडा, नगरशेठ निवडू नका. अर्ध्या रात्री पैसे वाटणाऱ्याला नाही तर अर्ध्या रात्री तुमच्या मदतीला जो धावून येईल त्याला निवडून द्या असं मी सर्वांना विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राजनजी चव्हाण साहेबांना विनंती आहे की आपण मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराजांचा. सर्वांना जय भीम. आज आपण इथे सर्वजण नगरपालिकेच्या 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपण इथे उपस्थित आहात. आमचा योगायोग आहे की आपलं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. योग पण चांगला आहे. भारतजी पाटील आणि आमचे मित्र ज्यांची नेहमीच आम्हाला साथ असते, तुकारामजी म्हात्रे साहेब आणि आमच्या वहिनीसाहेब आहेत इथे 1 नंबरला, ज्यांचं मतदान आहे आमच्याबरोबर नगराध्यक्षाचा वीणाताई म्हात्रे यांच्या प्रचारार्थी आपल्यासमोर आलेलो आहोत. विभाग सर्वांचे मोठे आहेत, वार्ड मोठा झालेला आहे, पण गमती पण मोठ्या मोठ्या केलेल्या आहेत. आणि इथे मला असं वाटतंय आकाशजी साटपे साहेब आपण सुद्धा आम्हाला इथून मदत करत आहात. पण आम्हाला ज्या वेळेस मतदान यादी बघितली तर आमचं मतदान यादी होती 6 क्रमांकाची. त्या 6 क्रमांकाच्या मतदान यादीमध्ये आमचे मुळात मतदान होते 6,500. तुकारामजी लक्षात घ्या 6,500. आणि ज्या दिवशी प्रारूप यादी प्रसिद्ध झाली त्यावेळेस आम्ही त्याचे संख्याबळ बघितलं तर 12,500 झाले. प्रश्न पडला एका दिवसात यादी कशी काय एवढी मोठी झाली.
तर पाहिली असता आपल्या जुन्या प्रभागातलं म्हणजे आपल्या प्रभागातली नावं साधारणतः 6,500 4,500 मतदान आपलं आमच्या प्रभाग क्रमांक 6 मधलं म्हणजे आजचा प्रभाग क्रमांक तुमचा 5 आहे 5 मधलं जवळजवळ 4,500 मतदान हे आमच्या बाजारपेठ सर्वोदय नगर आणि दत्त चौकामध्ये शिफ्ट झालं होतं. आजवर आम्ही बघितलं होतं उमेदवार जम्पिंग असू शकेल पण मला सांगा मतदार सुद्धा जम्पिंग करून घेतले. एवढी मोठी कमया फक्त तुमच्या वार्डातच घडू शकते. असे घडवणारे फार योगी आपल्याकडेच आहेत. त्यामुळे मी आपल्याला सांगतो की ह्या वार्डाची रचना बघितल्या असता आणि आमच्या वार्डाची रचना बघितली असता आज तुम्ही घाबरू नका. कारण तुकाराम दादा आहेत, साठवे आहेत, तसे आमच्या ताई आहेत तिथे सगळे बसलेल्या. मला वाटतंय की ह्यांनी जो विकास केला या विकासाच्या पर्वामध्ये तुम्ही सामील आहात आणि आमची शाश्वती ते स्वतः घेतील. आमचा विश्वास आमच्याविषयी विश्वास ते देतील. मला असं वाटतं की पूजाताई टांसळकर आणि राजेंद्र चव्हाण म्हणजे मी स्वतः आमचे ओळख परिचय कार्ड तुमच्यापर्यंत पोहोचले असतील. पोहोचले आहेत की नाही समजत नाही. पोहोचले आहेत का तर हात वरती करा. राजेंद्र चव्हाण आणि पूजाताई टांसळकर. आणि मी असं म्हणेल आपल्याला खरोखर आता सांगितल्याप्रमाणे आमचे शहर प्रमुख वामनजी म्हात्रे साहेब यांनी सांगितलं आपल्याला आणि तशात श्रीधर पाटील साहेबांनी सांगितलं आहे खरोखर तुम्हाला उमेदवार लाभलेत ते तुम्हाला चांगलं न्याय देतील आणि चांगल्या विचाराचे आहेत. कारण त्यांनी या वार्डाची दिशा दशा म्हणजे सुधारली संभळी आणि अशा उमेदवार तुम्हाला लाभलेत. खरोखर अशा उमेदवारांच्या बरोबर राहा. आणि तुम्हाला लक्षात घ्या तुम्हाला अर्धी रात्र तुम्हाला कुठे लाईनीत उभं राहणार लागणार नाही. तुमच्या घराच्या दिशेने येतील. आणि माझे हे सगळे मित्र आहेत ते सेवक आहेत. सेवकाला सेवा करण्याची मोका द्या. सेवकाला तुम्ही मालक बनवू नका. मालक जेव्हा तुम्ही बनवतील ना त्यावेळेस तो सेवक राहणार नाही. म्हणून मी तर सांगतोय जर ज्या वेळेस तुम्हाला ज्या वेळेस नगरसेवकाची इच्छा होईल तर नगरसेवक म्हणून तुम्ही आमच्या सगळ्या मित्रांना बघा आणि मालकांकडे जाऊ नका. आता मी 2 मिनटं बोलतो की आम्ही पण आमच्या नेतृत्वाखाली काही कामं केलेली आहेत. सत्तेत नसताना सुद्धा आम्ही सत्तेच्या सारखे कामं केलेत आणि नेतृत्व आम्हाला छान लागलेलं आहे वामनजी म्हात्रे. आणि ह्या सगळ्याकडे बघताना या साईडून म्हणजे मला वाटतं प्रभाग क्रमांक 1 पासून संपूर्ण प्रभाग हे भगवामय होतील. आणि खरोखर आम्हाला तुम्ही साथ द्या. सगळ्या आमच्या उमेदवारांना साथ द्या आणि आम्हाला पण आपण मतं द्या. आणि ह्या ठिकाणी आम्ही मतं मागण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहोत. पण नक्कीच त्या मताची आम्हाला जाण आहे आणि जाण ठेवू एवढं आज तुमच्यासमोर बोलतो. आणि जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद चव्हाण साहेब. यानंतर मी साठवे भाऊजींना विनंती करतो की आपण संवाद साधावा. तमाम आदर्शांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. खरं म्हणजे आजची ही चौक सभा प्रचाराची नसून ह्या सर्व उमेदवारांच्या विजयाची सभा आहे असंच मी या ठिकाणी मानतो. आता आपले कुटुंब प्रमुख यांनी काही उहापोह केला विकास कामांचा. त्याच्यानंतर श्रीधर पाटलांनी केला. मी काही जास्ती बोलणार नाही. अगदी 2 मिनिटातच इथं संपून टाकेल. मला काही या ठिकाणी उदाहरणं द्यायची आहेत. ते नावं इकडे गेली नावं तिकडे गेली हे तर आता आपण केलंच बरोबर त्याच्यामध्ये काही टेन्शनच नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो म्हात्रे साहेब एक 10 दिवसापूर्वीचा किस्सा मी सांगतो तुम्हाला. या ठिकाणी इथं कसं चिटिंग चालतंय. आपणच स्वप्ननगरीमध्ये वर्षानुवर्षे पाऊस भरपूर झाला की तो जो स्वप्ननगरीच्या समोरून जाणारा जो नाळा आहे तो ओव्हरफ्लो व्हायचा आणि ओव्हरफ्लो झाला की त्याचं पाणी स्वप्ननगरीच्या लोकांच्या घरामध्ये जायचं. 5 वर्ष आम्ही पाहतोय. आम्ही आदरणीय आपले कुटुंब प्रमुख वामनदादा यांना विनंती केली. तुकारामदादांकडे पाठपुरावा केला आणि भारत पाटील आकाश असेल या सगळ्यांनी मिळून तिथे 1 कोटीचा निधी
मंजूर करून आणला, त्याचं टेंडरिंग झालं, त्याचं वर्क ऑर्डर झाली आणि कॉन्ट्रॅक्टरनी ते काम चालू केलं. मला असं वाटतं ते काम पण आता प्रगतीपथावर आहे. आणि त्याच दिवशी काहीतरी आपलं नाटक करायचं म्हणून वामनदादांनीच मंजूर करून आणलेल्या स्नेल गार्डन किंवा स्नेल गार्डन जी स्नेल पार्क सोसायटी आहे त्या पाठीमागे तो कॉन्ट्रॅक्टर आता इथे नाही आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला सांगितलं की हे काम आदरणीय वामनदादांनी मंजूर करून आणलंय आणि पठ्ठ्याने जाऊन त्याचं पण हे करून टाकलं, म्हणजे शुभारंभ करून टाकला आणि तिथल्या लोकांना सांगितलं की हे मीच केलंय. आणि बऱ्याच दिवसापासून स्नेहल गार्डनमधील स्नेहल पार्कमधील लोकांची म्हणजे इथे गार्डन बनवण्याची मागणी होती आणि जाऊन ते हे केलं. ते कॉन्ट्रॅक्टर नंतर आला, आम्हाला सांगितलं हे तर वामनदादांचं काम आहे. 10 वर्ष तुम्ही इथे पठ्ठ्यानो फिरताय, 10 वर्ष तुम्ही काय काय करताय. मला आमच्या पनवेलकर हाईट्समधले घुले साहेब आहेत, अरे जाऊन विचारा त्या घुले साहेबांना, त्यांच्या इथे पाणी प्यायला नव्हतं. आज त्यांच्या टाक्यांचे वॉल बंद करावं लागतात. जास्ती कशाला, जी ही सभा आहे इथे, जी सभा आहे ना तिच्या पाठीमागची ही शिवदर्शन बिल्डिंग आहे. विचारा त्या शिवदर्शन मधल्या लोकांना, पाणी यांना गार्डन मधून न्यावं लागत होतं. आज ते म्हणतात की आम्हाला आमच्या टाकीचा वॉल बंद करावा लागतंय. तुमच्या भागामध्ये पनवेलकर हाईट्स असेल, मला असं वाटतं इथे बेलवली हिलमधले कोणी नागरिक असतील, शंतनूमधले नागरिक असतील, आमच्या म्हणजे गोकुलधाममधले नागरिक असतील, विकी राहतोय त्या गुरुदत्तमधले नागरिक असतील, यांना विचारा अरे त्यांचे ड्रेनेजची काय अवस्था होती. आम्ही आकाशनी ती भारत पाटील असेल, आम्ही स्वखर्चाने त्या ड्रेनेजच्या लाईन लोकांना करून दिल्या. इथे लोकांना आम्ही भूमिगत केबल शासनाकडे नाही आम्ही प्रस्ताव पाठवले, तर आम्ही स्वतःच्या खर्चाने त्या टाकून दिल्या. तुम्ही एकतरी सांगा रे, तुम्ही येऊन इथे आमच्या समोर एकतरी सांगा. मी बाकी काहीही बोलणार नाही. मी तुम्हाला इथे जमलेल्या सर्व मतदार मायबापांना आजच सांगतो, भारत पाटील असतील, आमच्या भगिनी शोभाताई असतील, आकाश असेल, आकाशला खरं म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये येण्याची काहीही गरज नाही. आकाश स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, आमचा चांगला व्यवसाय आहे, आमच्या व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही 2 पैसे कमवतोय. पण मी तुम्हाला आज शब्द देतो, माझा हा मुलगा मी आज तुमच्यासाठी अर्पण करतो आणि भविष्यकालामध्ये 24/7 तो तुमच्या सेवेसाठी उपलब्ध राहील. आणि इथल्या नागरिकांना जे जे काही कमी पडेल ते आदरणीय वामनदादा असतील किंवा तुकाराम म्हात्रे असतील, भारत पाटील असतील, श्रीधर पाटील असतील, आमच्या जिल्हा अध्यक्षताई असतील, यांच्या माध्यमातून निश्चितच तो इथे शासनाचा निधी आणतील. आणि इथला जो भाग आहे, जो आज मगाशी मला वाटतं वामनदादा भाषणामध्ये बोलले, अरे या ग्रिलला कलर लावायला पण वेळ भेटला नाही, तर निश्चितच आम्ही सुजलाम सुफलम करू, या भागाचा कायापालट करू. फक्त गरज आहे ती तुमच्या मतरूपी आशीर्वादाची. मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करतो की 1 नंबरचं कार्यसम्राट नगरसेवक हे आमचे तुकारामदादा आहेत. त्यांचं काम आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यांच्यासोबत आमच्या गौरीताई वाघ आहेत आणि आकाश आणि शोभाताई, पलीकडे आमच्या पूजा असेल, माझे मित्र, म्हणजे आम्ही तसं मी मुरबाडचं आहे, ते करमाळ्याचे आहेत, पण आम्ही दोघेही करमाळ्याचे झालोत. या सगळ्यांना आपण 2 तारखेला मतरूपी आशीर्वाद देऊन आपल्या भागाचा विकास करायचे, हीच या ठिकाणी आपल्याला आव्हान करतो, नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी निखिल दादा उपस्थित आहेत. मी निखिल दादांना विनंती करतो की आपण कृपया पुढे यावं. निखिल दादांचा सन्मान तुकाराम दादा करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या दत्तकृपा मंडळाचे अध्यक्ष आहेत निखिलजी. मी भारतदादा आणि त्याचबरोबर आकाशदादांना विनंती करतो की आपण निखिल यांचा सन्मान करायचा आहे. निखिल दादांना विनंती आहे की आपण
सचिन नंतर आता वेळ कमी आपल्याकडे. ठीक आहे, मी शोभाताईंना विनंती करतो की आपण उपस्थितांशी संवाद साधावा. सर्वांना जय महाराष्ट्र, जय भीम. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, तसेच आम्हा महिलांसाठी ज्यांनी आपल्या देशामध्ये पहिली शाळा सुरू केली आणि आम्हाला सुशिक्षित बनवलं असा क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले, आणि ज्यांच्यामुळे जे संविधान निर्माते, ज्यांच्यामुळे आम्हा महिलांना मतदानाचा हक्क मिळाला आणि निवडणुकीमध्ये या रणांगणात उतरण्याची संधी मिळाली, आणि ज्यांच्यामुळे आज आम्ही नगरसेवक पदावर बसू शकतो, नगराध्यक्ष पदावर महिला बसू शकते, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला 50% आरक्षण देऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला आमचं कर्तृत्व, आमची एक नवी छाप उमटवण्याची जी संधी दिली, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही महिला कधी उपकार विसरू शकत नाही. असे उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर जे केलेले आहेत. तसेच आज आपल्याला माहिती आहे की आज नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, तसेच प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 6 अशा या पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचार सभेची आज या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की या निवडणुकीमध्ये आपण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की उमेदवार कोण आहे त्याचा चेहरा लक्षात न ठेवता आपली निशाणी काय आहे, शिवसेनेचं आज कार्य काय आहे आणि धनुष्यबाणी आपली निशाणी आहे असं समजून प्रत्येक शिवसैनिकांनी या ठिकाणी येऊन प्रत्येक शिवसेनेच्या उमेदवाराला आपण सर्वांनी विजयी बनवायचं आहे. मला माहिती नाही मतदार बंधू भगिनीच्या मनामध्ये काय आहे आणि ते मला जाणूनही घ्यायचं नाही, परंतु तो मतदार बंधू आणि ती मतदार भगिनी ती माझीच आहे आणि त्यांचं मत हे मलाच मिळणार आहे, हेच उद्देश ठेवून, हाच विचार करून आम्ही सर्व शिवसैनिक आज काम करणार आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की गेल्या 10 वर्षांपासून मी बेलवली विभागामध्ये नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. कोणाशीही कोणत्याही प्रकारचा वाद न ठेवता एक शांतता घेऊन आणि संयम घेऊन मी माझ्या प्रभागामध्ये काम केलेलं आहे. आणि एक नगरसेवक म्हणून खुर्चीत न बसता एक साधा शिवसैनिक म्हणून, एक शिवसैनिक कार्यकर्ता म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही जी कामं केलेली आहेत याची शाश्वती प्रभागातील प्रत्येकाने घेतली असेल. आकाश साटपे आहेत, त्यांचा जर आपण काम पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की आकाश साटपे हे सुशिक्षित उमेदवार आहेत आणि आपल्या नगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये सुशिक्षित उमेदवाराची खरी गरज आहे. आणि या सुशिक्षित उमेदवाराला आपल्याला नगरपालिकेमध्ये पाठवून, सभागृहामध्ये पाठवून आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करून घ्यायचा आहे. तरी येत्या 2 तारखेला आपण सर्वांनी एकत्र येऊन धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबून आम्हा सर्व उमेदवारांना विजयी करा आणि आपलं सहकार्य कायम आमच्या पाठीशी असू द्या. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. यानंतर आकाशदादा साटपे आपल्याशी संवाद साधतील. सर्वांना जय महाराष्ट्र, जय भीम. उपस्थित व्यासपीठ तसेच इतर सर्व माझे हितचिंतक, कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि त्या संदर्भात आज आपण ही चौक सभा आयोजित केली आणि ह्या चौक सभेकरिता आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. माझ्या महिला भगिनी असतील, तसेच माझे मित्र असतील, सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचा खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद देतोय. वेळ खूप झालेला आहे, जास्ती काय बोलणार नाही, पण गेल्या 5 वर्षापूर्वी कुळगाव नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या आणि त्यावेळेला हा पूर्वीचा आपला जाधव कॉलनी स्वप्ननगरी हा वॉर्ड क्रमांक 9 होता आणि ह्या वॉर्ड क्रमांक 9मध्ये लोकसेवा करण्याची संधी ही वामनदादांच्या माध्यमातून मिळाली आणि ती लोकसेवा करत असताना कोरोनासारखी भयंकर महामारी आपल्या सर्वांवर आली आणि तेव्हा कार्य करत असताना आणि माझ्याकडे काही पद नव्हतं. त्यावेळेला खऱ्या अर्थाने मला जेव्हा साथ मिळाली ती आमचे तुकारामदादा म्हात्रे आणि माझे भारतदादा पाटील असतील आणि एक चांगल्या प्रकाराचा मला व्यासपीठ मिळाला, एक चांगल्या प्रकाराचा प्लॅटफॉर्म मिळाला मला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. त्या कोविड काळामध्ये मी जे मला शक्य झालं, आर्सेनिक अल्बेनच्या गोळ्या असतील, लोकांना हॉस्पिटलायझेशन असेल, वॅक्सिन्स असतील, मी माझ्या परीने केलं आणि त्याचंच थोडंसं उदाहरण थोड्याच वेळापूर्वी आमचे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे असतील यांनी उल्लेख केला. ह्यापेक्षा मोठी पोचपावती मला काही नको आहे. वॅक्सिनच्या संदर्भात तुम्हाला सांगायचं झालं तर एक छोटासा किस्सा सांगतो. दादा,
मी वॅक्सिनसाठी सकाळी 7 वाजता त्या नगरपालिकेला टोकन घेण्यासाठी उभा राहत होतो. सकाळी 7 वाजता टोकन किती मिळत होते? 15 टोकन मिळत होते. ते टोकन घेतले. त्यानंतर जेव्हा वॅक्सिनची संख्या वाढत गेली नागरिकांची वॅक्सिनसाठी, तिथे अनेक प्रतिनिधी येत होते. तिथे वॅक्सिनसाठी टोकन घेण्यासाठी गर्दी मॉप होत होता. त्यावेळेला नगरपालिकेने एक सिस्टीम काढली की प्रत्येक प्रभागाच्या लोकप्रतिनिधींना एक 15-15 आपण टोकन देऊयात आणि त्यांच्या प्रभागातल्या नागरिकांचं वॅक्सिन करून घेऊयात. 1 नंबरमधल्या वॅक्सिन आमच्या तुकाराम दादांची माणसं येऊन घेऊन जात होते. 2 नंबरमधल्या अनेक आमचे शिवसेनेचे पदाधिकारी घेऊन जात होते. सर्व जणांनी वॅक्सिन घेऊन दिले. फक्त ते टोकन कोणाला मिळत होते? जे नगरसेवक पदाधिकारी आहेत, जे तिथले लोकप्रतिनिधी आहेत तिथे. आणि त्यावेळेला सर्वजण घेऊन झाल्यानंतर 9 नंबरमध्ये तिथे टोकन घ्यायला कोणीच उपलब्ध नव्हतं. त्यावेळेला तिथला संबंधित अधिकारी होता. तो मला म्हणाला, अरे आकाश, 9 नंबरमधले वॅक्सिन टोकन हे कोणी घेऊन गेलेलं नाही. मी म्हणलं, दादा माझ्याकडे द्या, मला गरज आहे, माझ्या प्रभागाला त्या वॅक्सिनची गरज आहे. आणि ज्या वेळेस जर कोविडची आणि याची वॅक्सिनची जबाबदारी आम्ही घेतली, तर आता प्रभागाची जबाबदारी का नको 5 वर्ष आम्हाला? नक्कीच हवे आम्हाला ही जबाबदारी. आणि ही जबाबदारी आम्ही पुढील 5 वर्ष निश्चितच चांगल्या प्रकारे आणि ठामपणे उभे राहू आणि ती जबाबदारी पार पडू. कारण तर माझ्यासोबत आहेत आमचे प्रामाणिक भारतदादा असतील, तुकाराम दादा असतील, यांचा आम्हाला वारसा मिळाला आहे. माझ्या घरनं माझ्या वडिलांचा वारसा मिळालेला आहे आम्हाला समाजसेवेचा. आम्ही निश्चितपणे हा वारसा पुढे समाजकार्याचा चालू ठेवू. आणि माझ्याबद्दल थोडंसं सांगा. मी ह्याच परिसरात जन्माला आलेलो आहे. ह्याच परिसरात लहानाचा मोठा झालेला आहे. इथल्या ज्या समस्या आहेत, इथल्या ज्या अडचणी आहेत, याची मला काळजीपूर्वक जाण आहे. आणि या समस्या सोडवण्यासाठी मी माझ्या जीवाचा रान करेल, कटिबद्ध राहील, हे मी तुम्हाला वचन देतो. वेळ खूप झालेली आहे. सर्वांना घरी जायचे. माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे. त्यांना ओढा खायला नको घरी झाल्यानंतर. उद्या परत आपल्याला प्रचाराला जायचे, नाहीतर असं होईल उद्या प्रचाराला पाठवणार नाही घरनं. तर मी इतकंच सांगेल का येत्या 2 तारखेला मी असेल, आमच्या शोभाताई असतील किंवा आमचे तुकाराम दादा असतील, वॉर्ड क्रमांक 1 मध्ये गौरीताई वाघ असतील, पुढील काही भागात आपली जे मतदार आहेत त्यांचेही वोटर लिस्टमध्ये तिकडे देखील नाव दिले. काही टेक्निकल फॉल्टमुळे ती नावं, आपली नावं तिकडे देखील गेलेली आहेत. तर त्यांना देखील आपल्याला मदत करायचे. आणि येत्या 2 तारखेला आपण आपलं मतरूपी आशीर्वाद आम्हाला देऊन 3 तारखेला ह्या बदलापुरात भगवा झेंडा फडकवायचा आहे. असे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. जास्ती कमी नाही. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर ठाणे जिल्हा परिषद माझे अध्यक्ष आदरणीय पुष्पा गणेश पाटील ताई या ठिकाणी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. आपल्या सगळ्यांची एक प्रतिनिधी आपल्याशी बोलणार. एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. गारठले तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती राजमाता जिजाऊ, श्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या माता सावित्रीमाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि इथे उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपल्याला सर्वांना माहीत आहे की बदलापूरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि तिथपासून आमचे शिवसेनेचे नगरसेवक कामाला लागलेत. तिथपासूनच म्हणणार नाही, आमचे शिवसेनेचे नगरसेवक 12ही महिने आणि 24 तास काम करत असतात, लोकांच्या सेवेत हजर असतात. तर नक्कीच हे बिगुल वाजल्यापासून आपण बघितलं की जसं गाव जत्रा भरते त्यावेळेस हौशे नवशे गौशे आणि नवीन कपडे घालून पाहुणे येतात, तसे हौशे नवशे गौशे आज तुमच्या समोर देखील येणार आहेत मतं मागायला. तर अशा हौशे नवशे गौशांच्या मतांना बळी न पडता, त्यांच्या प्रलोभनांना बळी न पडता आमचे शिवसेनेच्या उमेदवारांना धनुष्य बाणासमोरील बटन दाबून तुम्ही सर्वांनी विजयी करायचं आहे. कारण हे आमचे शिवसेनेचे नगरसेवक तुमच्या कुठल्याही प्रसंग पडेल त्या प्रसंगाच्या वेळी उभे असतात आणि याही पुढे उभे राहणार आहेत. नक्कीच बाकीचे लोक तुमच्याकडे मतं मागतील की तुमचा 1 दिवस आमच्यासाठी, आमचे 5 वर्ष तुमच्यासाठी, पण आमचा शिवसेनेचा नगरसेवक, आमच्या शिवसेनेचा नगरसेवक असे 1 दिवस तुमचा
आमच्यासाठी आणि आमच्या शिवसेनेचे नगरसेवक लाईफ टाईम तुमच्यासाठी असतील. तर नक्कीच आपल्याला सर्वांना माहीत आहे बदलापूर हे सांस्कृतिक आणि सुसंस्कृत असं शहर आहे. तर बदलापूरमधला नागरिक हा मतदार सुज्ञ आहे. तर नक्कीच आपल्याला माहीत आहे आपल्याकडे कोण किती काम करत आहे. जो तुमच्यासाठी उभा असतो त्याचं काम तुम्ही करायचं आहे. आज आमचे वामनदादा आहेत. तर नक्कीच वामनदादा स्वतःचा विचार न करता तुमचा सर्वांचा विचार करतात. बदलापूरचा विकास करण्यासाठी दादा सदैव उभे असतात. 700 कोटी रुपयांचा निधी दादांनी बदलापूरमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या बदलापूरमध्ये आणलाय. बाकीचे लोक तुम्हाला करोडो सांगत असतील, पण आमचे वामनदादा जे 700 कोटी सांगतात ना, ते पुराव्यानिशी दाखवण्याची तयारी आमच्या वामनदादांची आहे. आमचे तुकाराम दादा आहेत. डॅशिंग नेतृत्व म्हणजे आमचे तुकाराम दादा आमचा डॅशिंग नगरसेवक आहे. आजच निवडून आला असं आपण समजूया. आणि आमचे दादा, खरं तर आमचे दादा गाडीत बसून जाऊन AC गाडीत बसून लोकांना आदेश देऊन काम करून घेऊ शकतात, परंतु तसं न करता रस्त्यावर उतरून काम दादा करतात. आणि आमच्या शोभाताई आहेत, आमचे आकाशदादा आहेत, नक्कीच तुमच्या सेवेसाठी हजर असतील. आमची गौरीताई आहे. सगळ्या उमेदवारांना तुम्ही धनुष्यबाणासमोरील बटन दाबून विजयी करायचं आहे. तुम्ही म्हणत असाल की पुष्पा पाटील नक्की आहे कोण? मी ग्रामीण भागात ठाणे जिल्हा परिषदच्या ग्रामीण अध्यक्ष, ठाणे जिल्हा परिषदच्या अध्यक्षाला राज्यमंत्र्याचा दर्जा असतो आणि हा राज्यमंत्र्याचा दर्जा मला मिळाला आमचे एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेना या 4 अक्षरांमुळे. काही लोक म्हणतात दादा काही दिवसापूर्वी 2च दिवसापूर्वी आमच्या ग्रामीण भागात देखील एक कार्यकर्ता मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये आमचं नाव वापरून पुष्पा पाटील जिल्हा परिषदला निवडून आली असं म्हटलं, म्हणजे खोटं बोलून निवडून आली. खोटं बोलण्याचे संस्कार माझ्यावर झाले नाहीत. मी त्यांना ते जे लोक मला बोलले की मी खोटं बोलले त्यांची लायकी नाही आहे ग्रामपंचायतला निवडून येण्याची. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षावर बोलू नये. तर नक्कीच अशा लोकांना मी सांगेन की तुमच्याकडे सांगायला विकास काम नाही आहे. मी माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये करोडो रुपयाचा निधी आणलेला आहे आणि हे शक्य झाले आमच्या एकनाथ शिंदे साहेबांमुळे. त्यांना जर असं वाटत असेल तर त्यांनी व्यासपीठावर यावं आणि मी माझी कामं त्यांना दाखवते. त्यांच्याकडे एकही काम दाखवायला नव्हतं, फक्त होती ती टीका करायला. म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं की मत द्यायचं ते कोणाला द्यायचं? आपल्या वीणाताईला द्यायचं, आपल्या या सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांना द्यायचं, कारण हे आपल्यासाठी उभे राहणारे आहेत. तुकाराम दादा सदैव आपल्यासाठी उभा असतो. इथे महिला भगिनी मोठ्या संख्येने आहेत. उभा म्हणजे उभाचा उलटा अर्थ काय? भाऊ. हा आपला भाऊ आपल्यासाठी कायम उभा राहणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. मी तुम्हाला एकच सांगेन, बटन ऐसा दबाव कभी अयोध्या जाओ तो श्रीराम की प्रभू के नज़र से नज़र मिला सको. आणि तुम्हाला सर्वांना आव्हान करते, येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही सर्वांनी आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करायचा आहे. आणि दादा एक गोष्ट सांगते, जीवनामध्ये आपण कोणाचाही हिशोब अपूर्ण ठेवायचा नाही. एखाद्या माणसाकडून पैसे घेतले तरी ते त्याला परत करायचे आणि एखाद्या माणूस आपल्याशी वाईट वागला तरी ते त्याला परत करायचं. एखादा माणूस आपल्याशी चुकीचा वागला तरी ते आपण त्याचा हिशोब बरोबर करायचा आहे. आणि कुठलाही माणूस यशस्वी होणार असेल तर तो तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा तो हिशोब बरोबर करतो. आणि निवडणुका झाल्यानंतर दादा आपल्याला हिशोब नक्कीच चुकता करायचा आहे. तर नक्कीच मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की आपल्या वीणाताई आणि आपले सर्व नगरसेवक आहेत प्रभाग क्रमांक 1चे आणि प्रभाग क्रमांक 5चे आपली शोभाताई आहे, आकाशदादा आहेत, गौरीताई आणि तुकाराम दादा यांना निवडून द्यायचं आहे. नक्कीच तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही. नक्कीच आज या ठिकाणी तुमच्याबरोबर बोलण्याची संधी मला मिळाली आणि इथे मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद दादा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सचिन दादा गायकवाड बोलतायत. खरं तर आचारसंहितेच्या नियमामुळे बऱ्याच लोकांना शब्द त्यांचं मन व्यक्त करायचं होतं, पण कमी वेळासाठी एकच सांगेल की फार कमी वेळ आपल्याकडे. आज आकाशदादा असतील किंवा भारतदादा असतील आणि आपल्या सगळ्यांसाठी तुकारामदादा एक मोठ्या भावासारखा नेहमी असतो. मला एकच सांगायचं आहे
की आपण बऱ्याच जणांना साहेब शब्द सांगतो एखाद्या नेत्याला. ह्या व्यक्तीला साहेब बोलायची गरज नाही, दादा बोला, भाऊ बोला, बस झालं. तो पाठी तुमच्या गंभीरपणे उभा आहे. हा आजचा नाही, काल परवाचा नाही, गेली 22-20 वर्षापासूनचा अनुभव आमचा. अनेक लोकांनी अडथळे आणले आम्हाला, पण त्या अडथळ्यांना तोडून आम्ही एकजुटीने जर का ह्या व्यक्तिमत्वासाठी आहे आणि आज ते व्यक्तिमत्व ह्या वॉर्डमध्ये आलेलं आहे, ही सर्वांसाठी अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे. श्री दत्तकृपा मित्रमंडळ गेल्या अनेक वर्षापासून ह्याच परिसरामध्ये सामाजिक कार्य करतं आहे, सांस्कृतिक उत्सव साजरे करतं. पण आम्हाला जर हात कोणाचा भेटला असेल, जर साथ कोणाची भेटली असेल, तर ह्याच व्यक्तिमत्वाची. मी पुन्हा एकदा आभार मानतो की आकाश दादा असेल किंवा भारत पाटील दादा असेल किंवा आज सगळेच व्यक्तिमत्व इथे आलेले होते आणि ह्या परिसरामध्ये पुन्हा एक आनंदाचं वातावरण निर्माण केलं, पुन्हा एकदा भगवामय वातावरण केलेलं आहे. आणि आपल्या सर्वांची इच्छा आहे की तुकाराम दादा 2 शब्द तुम्ही आमच्या समोर मांडायचे आहेत आणि आमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करायची आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या सर्व माता भगिनींनो, मोजून 8 मिनिटं माझ्याकडे. बोलण्यासारखं 40 मिनिटाचं होतं, 8 मिनिटात काय बोलावं. खरं तर पहिल्यांदा मी दत्तगुरु मित्रमंडळ, स्वप्न नगरी या सर्व मुलांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवायच्यात. तुमच्याबद्दल खूप काय आदर आहे, खूप काय भावना आहेत. तुम्ही दहीहंडी चालू केली तिथून मला माहिती आहे, त्याच्या आधीपासून तुमच्याबरोबर आहे मी. पण मला तुमच्यासाठी बोलण्याचा आता वेळ नाही, पुन्हा कधीतरी बोलीन, पुन्हा दुसऱ्या सभेत बोलेन. निखिल कुठे? निखिल ये इकडे. खरं तर तुम्ही भाग्यवान आहात आणि तुमची पहिले मी माफी मागेन की 6 वाजल्यापासून तुम्ही इथे बसलात, 10 वाजता ही सभा संपणार आहे. पण मी तुमची माफी मागतो की तुम्हाला इतका वेळ इथे बसावं लागलंय. आपल्या घरात आपला पती वाट बघतो, आपली मुलं वाट बघतात, तरी सुद्धा तुम्ही या सभेला थांबलात. त्यामुळे जोरदार तुमच्यासाठी एक टाळ्या वाजवा. ह्या मुलांनी हिंमत दाखवून 4 दिवसापूर्वी माझी भेट घेतली आणि मला सांगितलं, दादा एकमेव असा मंडळ आहे इथे की आम्ही स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ताकदीवर आम्ही हे कार्यक्रम करत असतो, पण आम्हाला कोणताही व्यासपीठ मिळत नाही. कोणताही राजकीय नेता फक्त आमचं येतोय, टिश्यू पेपर सारखा उपयोग करतोय आणि आम्हाला फेकून देतोय. मी आज निखिल आणि निखिलच्या परिवाराला सांगतोय, निखिल बरोबर आलेल्या सर्व मुलांचा संवर्धन झाल्याशिवाय आम्ही स्वतः गप्प बसणार नाही. या निखिलला उद्या तुम्ही जॅकेटमध्ये बघणार, परवा याला सूटमध्ये बघणार, अशी याची परिस्थिती आम्ही करणार, हे आज तुम्हाला साक्षीने सर्वांच्या सांगतो. हा प्रभाग क्रमांक 1 आणि या रस्त्याच्या पलीकडे 5 3 शिलेदार आहेत. एक भारत पाटील, दुसरा आकाश साटपे आणि तिसरा तुकाराम म्हात्रे आणि चौथी आमची शिलेदार गौरी वाघ. ही सुद्धा आमची चौथी शिलेदार आहे. एसटी कॅन्डिडेट आहे, शिकलेली आहे, सुशिक्षित आहे. तिला बोलायचं होतं पण वेळ कमी आहे. तिला म्हटलं पुन्हा तुला बोलायला देईन, कारण महिलांची संख्या जास्त आहे. पण तुम्हाला सांगतो, हे 4 शिलेदार आणि हे त्रिदेव असलेले त्रिमूर्ती ही तुमच्या पुढे सदैव नतमस्तक राहील. तुमचे ऋणी कधीच विसरणार नाही. जे जे उपकार तुम्ही येत्या 2 तारखेला मटण दाबून धनुष्यबाणाचं करणार आहात, ते उपकार आम्ही कधीच विसरणार नाही, इतकी आज तुम्हाला छाती देतो. तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवून एक वेळ फक्त या प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 1चा कायापलट जर करायचा असेल तर तुम्ही एकदा विश्वास दाखवायला लागेल तुम्हाला. या स्वप्ननगरी परिसरचा आकाश इथल्या लोकांच्या स्वप्नातली स्वप्ननगरी झाली नाही. लोकांना चिखलात जावं लागतं, लोकांना पाण्यावरची वंचित राहायला लागतं. लोकांनी जी केलेली टीका आज उत्तर देत नाही, वेळ कमी आहे. पण त्यांना मी माझ्या टीकेतून जेव्हा उत्तर द्यायची वेळ येईल ना, त्या दिवशी जरूर देईन. पण या स्वप्ननगरीचा स्वप्न तुमच्यात बदलल्याशिवाय मी राहणार नाही. हा भौगोलिक भाग पूर्णपणे खोडून टाकेन. सर्वात प्रथम हा जो गार्डन आहे, या गार्डनचं सुशोभीकरण एक चांगल्या उद्याचं निखिल भोईर यांच्या हस्तेच होणार आणि तुम्ही सांगाल त्याच्या हस्तेच नारळ फोडणार. माझ्या ज्येष्ठ नागरिकांना एक बांधलेला कट्टा होता, तो सुद्धा काही लोकांनी तोडला. मी आज सांगतो, या आंब्याच्या झाडापुढे
एक चांगला ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि दुसरी एक शिवसेनेची शाखा या स्वप्ननगरीत चांगल्या दर्जाची बांधून देईन. दिलेले आश्वासन कधीच खाली पडू देणार नाही. वामन दादांनी दिलेला वारसा आहे, शिवसेनेची शिकवण आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आमच्या पाठीशी आहेत. असं असताना आम्ही, ताईंनी सांगितलं, खोटी आश्वासन आम्ही कधी देत नाही. ताई, तुम्हाला होणाऱ्या प्रतिस्पर्धी आहेत ना, आमच्या बाजूला राहतात, आमच्या बाजूला राहतात. त्या कॉम्प्लेक्स मधल्या लाईन पाण्याच्या साठपे भाऊजींनी बदलून दिल्यात. त्यांच्या टाक्या फुल फक्त सापटे भाऊजींचे मुलं होतात. तुम्हाला प्रतिस्पर्धी ना गेले ते, मी मगाशी सांगितलं भाषणात, लाल दिव्याची गाडी यांना मिळाली, त्यांचं लई झलपलाट झालं होतं. ग्रामीण भागात राहतात, जिल्हा अध्यक्ष झाल्या ताईनं 2.5 वर्षासाठी लाल दिव्याची गाडी मिळाली आणि त्यांच्याकडे कोणी उमेदवार नाही. त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार आपल्या कोणतं कॉम्प्लेक्स घुले तुमच्या बाजूला राहतात. त्यांना सांगा, ग्रामीण भागात तोप आम्ही ज्या दिवशी टाकू त्या दिवशी तुमची भुई पलती होणार आहे, हे तुम्ही आजच लक्षात ठेवा. शिवसेना ही अशीच मुलापाळातून वर आलेली नाही. शिवसेना एक मतभेद पक्ष नाही, जातीभेद पक्ष नाही, तर शिवसेना ही 4 अक्षरांची बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवलेली शिवसेना आहे. त्या शिवसेनेचे आम्ही शिलेदार आहोत. आमचा वारसा, आमची कामं सांगण्या इतकी भरपूर आहेत. इथे म्हात्रे बालउद्यान आहे, त्याच्या बाजूला 2.5 एकरचा तलाव बनवते, त्याच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे स्मारक बनवते. अनेक कोविडमध्ये कामं केली, अनेक नेत्यांनी उल्लेख केला, पण पुन्हा आता मला उल्लेख करण्यासाठी वेळ कमी आहे. 2च मिनिटं शेवटची आहेत. 2 मिनिटात मी तुमचे आभार मानतो. आणि आज या जाहीर सभेला तुम्ही उपस्थित राहिलात. निखिल भोईर, पुन्हा सांगतोय, तुमच्या जो संविधान पूर्ण होत नाही, तुमची कुणाल सालवी आणि पूर्ण टीम, त्यानंतर सचिन, सर्व टीम, मी आता नावं घेणार नाही, पण पूर्ण टीमचा मी आभारी राहीन. तुम्ही जराशी मला आज साथ दिली आहे, तुम्ही पुढे जाऊन साथ देणार आहेत. तुमचे कधी ऋण विसरणार नाही. आम्ही तिघं सुद्धा सदैव तुमच्या पाठीशी असू. आकाश साठपे असेल, भारत असेल, आम्ही तुम्हाला कधी वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामुळे आज या सभेला मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात. ही कॉर्नर मीटिंग चांगली झाली, त्याबद्दल मी तुमचे आभारी मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजची सभा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. आलेल्या सर्व शिवसैनिकांचं आणि सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आपण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि आजच्या प्रचार सभेला आपण उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी जाहीरनामा